भूमिपूजन झालेलं आहे शिवस्मारकाचं आणि आता पंतप्रधान पांढराकुर्ला कॉम्प्लेक्सला रवाना झालेले आहेत, जिकडे एक मोठी भव्य अशी सभा होणार आहे। अनेक नेतेगण तिकडे पोहोचलेले आहेत आणि मोदी देखील काही वेळात पोहोचतायत। अनेक प्रकल्पांची घोषणा केली जाणार आहे आणि इथला हाच तो मंच आहे, हेच ते व्यासपीठ आहे जिकडे पंतप्रधान थोड्याच वेळात पोहोचतील आणि तिकडून संबोधित करतील। आणि त्यापूर्वी इथलं वातावरण नेमकं कसं आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। ज्या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाजपची सभा होणार आहे त्या बीकेसी ग्राउंड जवळ सध्या मी उभी आहे। आज अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जात आहे त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होत आहेत आणि त्या निमित्तानेच भाजपची मोठी सभा आज बीकेसी ग्राउंडवर केली जाणार आहे। सध्या आपण बघतोय की बीकेसी ग्राउंडच्या बाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। कोणत्याही गाडीला विना परवाना आणि विना परवानगी आज सोडलं जात नाहीये। इकडे सगळ्यांनाच पासेस देण्यात आले, त्याच्यामुळे जे पासधारक आहेत त्यांनाच या सभेत जाण्याची परवानगी आहे। त्यासोबतच इथे भाजप कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी रेलचेल बघायला मिळते। भाजप कार्यकर्त्यांनी आता जय्यत तयारी सुरू केलेली आहे। हा परिसर पूर्णतः भाजपमय कसा दिसेल याची काळजी आता घेतली जाते। सगळीकडे भाजप कार्यकर्ते उत्साहाने आता तयारी करतायत, त्याच्यामुळे भाजपची मुंबईतली ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी सभा ठरणार आहे आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती। सध्या या सभेच्या दृष्टीने भाजप कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केलेलीच आहे, मात्र मुंबई पोलिसांनी या संपूर्ण परिसराला विशेष सुरक्षा दिलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपच्या तयारीचं हे सगळं शक्ती प्रदर्शन या दृष्टीने ही सभा आज महत्वपूर्ण अशीच ठरणार आहे। कॅमेरामन अनिल संगळ्यांसह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई।